2 वेळ भाकरी दिली की नाही प्रत्येकाला? कपडे नाही बाई, एक जण बनियनवर आला, का शर्टच नाही, असं मी नाही पाहिलं अजून. एक जण एकच दिवस उपवास करून येतोय. कळंबरकर आपले प्रत्येक दिवस उपवास करतात, खायला मिळत नाही म्हणून नाही. असं नाही झालेलं आहे की सोमवार का करता, आज उपवास आहे, असं नाही. डॉक्टर आंबेडकराला मिळत नव्हतं म्हणून उपाशी राहत होते, असं आज नाही चित्र. काय कमी पडलं? ईश्वराने कोणतं तुम्हाला कमी दिलंय सांगा. आणि मग एखाद्या वेळेस आपला संसार एखादा उद्ध्वस्त जर केला, का रडत बसावं? असेल कर्मभोग किंवा असेल तुम्ही आत्ताचे चुकांचे भोग, का रडावं? प्रत्येकाची व्यवस्था ईश्वराने केली. जगात एकही माणूस एक वेळची प्राण्याची असो की याची व्यवस्था ईश्वराने बिलकुल केली. भिकाऱ्यांची देखील केली. एकही भिकारी आज उपाशी राहत नाही. कमीत कमी एक वेळ त्याला मिळेल, नाही 2 वेळ मिळणार, ठीक आहे. आपली तर फार काही केलेली आहे. इज्जत इब्रत सगळं काही आहे. काय कमी पडलं? आपल्यालाही विचारा. पत्नी म्हणून काय कमी पडलं? पती म्हणून काय कमी पडलं? नाही, टाटा बिर्लाला किती संपत्ती आहे, आम्हाला त्याला 2 बंगले आहेत, आम्हाला अरे असं नाही. फक्त पहा काय कमी पडलं. तो अनुचिता चित्तने दिशी, सीतेला काय कमी पडलं होतं? पण काही मिळालं नाही. मी नेहमी म्हणत असतो, तुम्हा आम्हाला सीतेचा प्रसंग आला असताना आणि द्रौपदीचा, हा 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 नवरा एका क्षणात सोडला असता. 14 वर्ष वनवासात जायला जर सांगितलं, आताच्या बाया जातील का पती बरोबर? 14 वर्षानंतर आलेली ही सीता घरी काय मिळालं हो तिला, सांगा मला? काय मिळालं? 1-2 वर्षही नाही मिळाले की लगेच नेऊन सोडलं. वनामध्ये काय असतं? पुन्हा वन. लगेच कसं तरी लवांकुश युद्ध झालं, रामाशी झालं, आणून घेतलं की लगेच म्हणली कशाहून आता ही पवित्र राहिली म्हणून तिला अग्निदिव्य करावं लागलं. गेलं. काय मिळालं तिला? तुम्हाला इतकं प्रचंड मिळालंय, किंमत नाहीये, किंमत नाही तुम्हाला. म्हणजे मी सगळ्याला सांगायलो, जे कॅसेट ऐकतील त्याला, काय मिळालं? त्यांना काहीही मिळालं नाही. राजवैभव असून ते भोगू शकलेले नाहीत. आणि आम्ही तर सगळं भोगतोय. ईश्वराने इथपर्यंत आणून तुम्हाला भिडवलं, काय कमी पडलं? अर्जुनाला जो प्रश्न विचारलाय तो भगवान ज्ञानेशांनी समोर विचारला आणि आपल्या परंपरेतून आपण विचारतोय, कारण ज्ञानेश्वरी आपल्यासाठी. तू अनुचिता चित्तने दिशी, तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, धीर कधी सोडत नाहीस. अरे अर्जुना, तुझी ख्याती अशी आहे, मी तुझ्यासाठी तुझ्या बरोबर का राहिलो? तू पात्र आहेस कारण तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस आणि धैर्य कधीच सोडत नाहीस कुठल्याही क्षणी. आज काय झालं तुला? तुझे नाव ऐकूनच अपयशाने दाही दिशा ओलांडून जाव्या. अरे अर्जुन, असं तुझं नाव आहे की दाही दिशा देखील तुला भीती उत्पन्न व्हावी. दाही दिशांना एक आरोळी ठोकल्याबरोबर, असं तुझी क्षमता असताना तुला झालं काय? म्हणजे इनडायरेक्टली भगवान म्हणतात हे सर्व मी तुला दिलं. आपल्यालाही भगवंत तेच म्हणतायत, तुला मी काय कमी केलं? जो अर्जुनाला भगवंतांनी प्रश्न टाकलाय तो प्रश्न आजही भगवंतांनी आपल्याला टाकलाय. अर्जुनाला म्हणतो 10 दिशांना धैर्य, म्हणजे तुझं नाव ऐकलं की कापाव्यात अशी तुझी ख्याती स्थिती. अजून धैर्य, धुरंधर असं चांगलं धैर्यवान आणि अयोग्य गोष्टीकडे कधी लक्ष न देणारा, 3ही गोष्टी मी तुला दिल्या. इनडायरेक्टली म्हणताय, तेच आपल्यालाही दिलेल्या आहेत. तरी आम्ही म्हणतो आम्हाला वेळ नाही भगवंताच्या राज्यामध्ये. आम्हाला भगवंतासाठी वेळ नाही म्हणणं याच्या इतका आत्मघात नाही.
भगवंत प्रश्न विचारतायत, आज समोर नाही पण ज्ञानेश्वरी समोर आहे, ती तुम्हाला प्रश्न विचारते. तू अनुचिता चित्त नेदिशी, धीर कहीच न सांडिशी. अनेक लोक आज आपल्याकडे असे आहेत, खेड्यातून आलेले आहेत, शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, काही गरिबांचे पुत्र आहेत, हाल अपेष्टेतून शिक्षण घेतलेले आहेत. आज भगवंतांनी तुम्हाला हे सामर्थ्य दिलं आहे, इथपर्यंत आणून उभं केलं आहे, शहरात आणून उभं केलं आहे, कमी केलं आहे. पण आज कोणाला त्याचं काही वाटत नाही. तू शूरवृत्तीचा ठावो, तुझे नाव ऐकून अपयशाने 10 दिशा ओलांडून जाव्या. अरे तुझं नाव जरी घेतलं तर 10 दिशा ओलांडून जाव्यात असं तुझं सामर्थ्य आहे. तू शूरवृत्तीचा ठावो. कोणी दिलं होतं हे सामर्थ्य? आणि अर्जुनाजवळ हे सामर्थ्य जर असतं, भगवान निजधामाला गेल्यानंतर चोरांनी भगवंताच्या बायका चोरून नेल्या, त्यावेळेस तेच गांडीव धनुष्य होतं, तेच बाण होते, तेच मंत्र सामर्थ्य होतं, तोच हा योद्धा होता, पण हरू शकला नाही. म्हणून म्हणते ना, क्या जांबवंत हनुमान कर सकते थे वे काम, अगर उनके नस नस में नहीं समाते राम. पत्नी का अपमान सह गया क्या अर्जुन था वीर, अगर कृष्ण शक्ति नहीं बनती गांडीव का तीर. भगवान सांगतायत की कृष्ण शक्ती में माझी पाठीमागे उभी आहे असं सांगतायत ते अर्जुनाला इनडायरेक्टली. काय कमी आहे तुला? तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी आ लाठेपणाचा आवो तीही लोकी. आपल्याला एक थोडं बहुत ऐश्वर्य भगवंतानी दिलंय. तू शूरवृत्तीचा ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. गुरुनी हे सांगितलं पाहिजे. जसं भगवंत सांगतायत तसं जे मार्गदर्शक असतात त्यांनी पण कर्तव्य कठोरतेने सांगायला पाहिजे. पण असं नाही सांगायला पाहिजे मला जमत नाही तुम्ही करा ना, असं नाही. बोट ज्यावेळेस असं असतं ना, तर 3-4 बोटं आपल्याकडे असतात, आपल्या अंगावर येतात. बोलणाऱ्या मार्गदर्शकाला देखील ते पूर्ण धडे अंगीकारले पाहिजे. हे जर भावनांच्या विकारी असतील, हे काम क्रोध लहरींच्या विकारामध्ये असतील, यांचे शब्द टिकणार नाहीत. पण मार्गदर्शक कोणी नाही होऊ शकणार. कोणी म्हणतो तुम्ही काही जणांना सर्टिफिकेट दिले मार्गदर्शकाचं, तयार होण्याकरता दिलंय, पूर्ण नाही. केव्हाही कोणी बदलल्या जाऊ शकतो. उद्या साधकांनी त्यांना ॲक्सेप्ट नाही केलं तर ते मार्गदर्शक म्हणून राहणारही नाहीत. भावना विकारांच्या लहरी त्यांच्या संपल्या पाहिजेत स्वतःच्या. कृष्ण बनणं अवघड आहे, अर्जुन बनणं सोपं आहे. फार अवघड आहे. गुरु बनणं फार अवघड आहे, शिष्य बनणं सोपं आहे. फारच अवघड आहे. तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस, तुझ्या पराक्रमाचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. अरे अर्जुना, तू शूरवृत्ती आहे, क्षत्रियांचा राजा आहेस आणि त्रैलोक्यात तुझ्या नावाचा डंका वाजवतोयस. इंद्राला देखील मदत करण्याकरता अर्जुन गेलेला होता आणि आता गर्भगळीच झाला. तू संग्रामी हर जिंकिला. जांबुवंताने हनुमंताला असंच तो किती शूर आहे दाखवलं होतं, किती वीरवृत्ती त्याच्यामध्ये दाखवलं होतं. त्यांनी काय काय पराक्रम केलं दाखवला होता. ज्यावेळी सगळे लंका उड्डाणापूर्वी समुद्र किनाऱ्यावर आले रामेश्वरवर, आणि सगळ्यांनी सांगितलं व लंकेमध्ये सीता आहे आणि आता कोणीतरी उड्डाण केलं पाहिजे. प्रत्येकजण असं पाहिलं, इतक्या योजन उड्डाण शक्य नाही. हनुमंतही तोंड घेऊन असा खाली बसला. त्यावेळेस जांबुवंताने सांगितलं, मी म्हातारा झालो रे, मी उडालो असतो, पण आता माझ्यात तेवढं बळ नाही राहिलं.
साधकांनाही म्हातारपणात जर करायचं असेल तर बळ राहणार नाही, जामवंतासारखं कुचकामी व्हावं लागेल. हनुमंताला सांगितलं, अरे तू लहानपणी उडाला होता सूर्यापर्यंत, तू. त्यावेळेस हळूहळू हनुमंताचा पराक्रम वर्णन केला, लहानपणाचा याचा त्याचा. त्यावेळेस जामवंताने केल्याबरोबर एकदम जोश आला. होश में आ गया जो बेहोशी में था. होशमध्ये आणण्याकरिता ज्ञानेश्वरी आहे, जे बेहोशीत पडलेले आहे. आणि ते भगवान होशमध्ये आणतायत. अरे तू शूरवृत्तीचा राजा आहेस. त्यावेळेस जसा हनुमंत उडाला तसं भगवान इथे त्याला त्याचा पराक्रम दाखवतात. पोरांनाही असा पराक्रम दाखवला पाहिजे. अरे तुम्ही बुद्धिवान आहात, बुद्धीची वाण नाही. तुम्ही सरस्वतीचे पुत्र आहात, तुम्ही साधक आहात. माता सरस्वतीने अंकामध्ये तुम्हाला घेतलेलं आहे. कुंडलिनी तुमची जागृत आहे. साधना करायला भरपूर वेळ आहे, पूर्ण क्षमतेनिशी तुम्हाला दिलेलं आहे. सांगायला पाहिजे. पण आज गुरुजन असे नाहीत, म्हणून कथा आणि व्यथा आहेत. तुवा संग्रामी हर जिंकला, आणि जर असले तरी गप्पा मारणार आहेत. तेजस्वी पण नाही आहे त्यांच्यामध्ये, वाणीमध्येही त्यांच्या तेज नाही आहे. तुवा संग्रामी हर जिंकिला. माझ्याकडे 350 हेडमास्तर आले होते. 2 महिन्यापूर्वी माझं एक व्याख्यान झालं. 350 हेडमास्तर समोर जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेचे होते, आणि प्रत्येकाचे चेहरे उदास आणि भकास होते. विषय दिला होता तणावरहित व्यवस्थापन, मानसिक तणावरहित व्यवस्थापन कसं करावं. 1.5 तास दिला होता मला. मी 1.5 तास बोललो. आता मानसिक तणावात हेडमास्टरच असेल तर पोरं कसे जातील वर. त्यांनाच गरज वाटायली. कोणाला डायबिटीस, कोणाला मधुमेह, कोणाला अस्थमा, कोणी चालताना रोबो टाईप चालायले. आता हे काय दिवे लावणार त्या पोरांशी आणि त्या शिक्षकांशी. कृष्ण जर असा रोबो असता तर अर्जुन म्हणलं असतं जा जा घरी. आजचे आपले सगळे असेच आहेत, रोबो. वडील रोबो, आई रोबो, शिक्षक रोबो. हे सगळ्यांचे नाही, आपले सोडून. तू शूरवृत्तीचा रावो ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी. अरे तिन्ही लोक पराक्रम तुझा गाजत आहे. तू आ संग्रामी हर जिंकिला. तू युद्धात शंकराला जिंकलेस. भगवान शंकराने युद्ध खेळलं होतं अर्जुनाशी. किती ताकद आहे. हरवून घेतलं, पण जिंकलंस तू. 3.5 कोटी निवांत कवचाचा तू मागमूस नष्ट केलास. कवच गंधर्व, त्या कवचांचा देखील तू निपात केलास. गाई हिरावून येत होते त्यावेळेस. आणि चित्ररथ गंधर्वादिकाशी समर करून त्यांना आपल्या प्रतापाचे यशगान करावयास लावलेस. कथा सांगत नाही, महाभारती येत्या. अर्जुन प्रत्येक वेळेस जिंकला युद्धामध्ये, हे त्याला आठवण दिलीस. पाहता तू गंधर्वानी गायी नेल्या होत्या आणि दुर्योधन या सगळ्यांना बांधलं होतं, आणि शेवटी अर्जुनाने जाऊन सोडून आणलं.